दसरा मेळाव्यातून आपण थेट लाईव्ह आहोत. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आपल्या सोबत आहेत. सर, शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, शिवतीर्थावरती पारंपरिक दसरा मेळावा आज ठाकरे गटाचा पार पडतो? शिवतीर्थ, शिवसेना आणि दसरा मेळावा एक अतूट नातं आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसैनिक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी येत होते. त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक वर्षानुवर्ष या ठिकाणी येत आहेत. मागच्या वर्षी 2022 मध्ये शिवसैनिक भारतीय जनता पार्टीने फूट पाडली. तरीही मागच्या वर्षी बघितलं असेल, आजही बघाल आपण की सर्वसामान्य शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक हा माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबतच आहे. त्यामुळं 5-6 तास बाकी असताना सुद्धा, एवढा ऊन असताना सुद्धा शिवसैनिक आतापासूनच या ठिकाणी मेळाव्याला स्वयंस्फूर्तीने येण्यास सुरुवात झालेली आहे. तर नक्कीच आपल्यासोबत खासदार साहेब सुद्धा आहेत. सर, दिवसेंदिवस आपण पाहतोय की आमदार खासदारांची संख्या कमी होत चाललेली आहे. कसं पाहताय असं कळेल तुम्ही? आपण जर बघितलं असेल की इतकंच आमदार आणि खासदार फोडल्याच्या नंतर जर पुढच्या पक्षाला वाटत असेल की फार आपलं लोकमतात बदल झाले, तर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ह्या सरकारनं घ्यायला पाहिजे होती. ह्या निवडणुकीपासून सरकार कार दूर पडतंय? तुम्ही हे तर सोडाच, लोकसभेच्या आता 2 जागा ज्या रिक्त झाल्या त्या सुद्धा जागेची निवडणूक घ्यायची हिंमत सरकारमध्ये नाहीये. याच्यावरनं महाराष्ट्रातलं वातावरण काय आहे, सामान्य माणसाच्या मनात काय आहे, मला वाटतं ह्याचं त्यांना आकलन आलेलं नाही. अशातला काही प्रकार नाही, पण उगाच आव्हानाचा प्रकार आहे. जरी आमदार खासदार गेले असतील तरी सामान्य माणसं मात्र ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर ठामपणे उभे आहेत आणि येणाऱ्या भविष्यातील निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते दर्शवतील. सर, आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतीलच आणि ठाकरे गटातले जे खासदार आहेत मोठ्या संख्येने शिंदेसोबत आहे. तर स्थानिक पातळीवरती नक्की राजकारण कसं सुरू आहे? कारण मुंबईमध्ये आपण पाहतोय की अजूनही कल जो आहे तो ठाकरे गटाच्या बाजूने सध्या तरी दिसून येत आहे. तर दुसरीकडे म्हणजे स्थानिक पातळीवरती ग्रामीण भागामध्ये काय कल आहे? आपल्याला मला सांगावंसं वाटतंय की हे जे सरकार तयार झालंय, हे सरकार सामान्य लोकांच्या प्रश्नाकडे अजिबात लक्ष देत नाहीये. जसं की सोयाबीनचा जो भाव 11,000 रुपये क्विंटल होता, आज तो 4,000 रुपयाच्या घरात आलाय. त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये. ज्या कांद्याचे भाव आता कुठेतरी 60 रुपयाकडे जात होते, लगेच त्याच्यावर निर्यात शुल्क 30%, 40% वाढवलं गेलं, ज्याच्यामुळे कांद्याचे भाव कोसळले. जे टोमॅटो 200 रुपये किलोनं विकलं जात होतं, लगेच नेपाळमधनं टोमॅटो आयात केलं गेलं आणि ताबडतोब त्या ठिकाणी टोमॅटोचे भाव 200 वरून 2 रुपयापर्यंत आणण्याचं काम झालं. मला वाटतं केंद्र सरकार जितक्या मालाचे भाव वाढल्यावर लक्ष घालते, तितक्याच ताकदीनं केंद्र सरकार ज्यावेळेस खताच्या पोताची किमती वाढतात त्यावेळेस का लक्ष घालत नाही? ज्यावेळेस डिझेल पेट्रोलचे भाव वाढते त्यावेळेस का लक्ष घालत नाहीत? ज्यावेळेस दिलं जाणारं गॅस सिलेंडर 400-450 रुपयाचं होतं ते आज 1200 रुपयापर्यंत गेलं, त्याच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही, करण्यामध्येच व्यस्त आहे. सामान्य माणसाच्या प्रति सरकार काही लक्ष देत नाही, अशी मानसिकता झाले. आज आपण बघितलं असेल, मराठा आरक्षणाचा अतिशय आयरणीवरचा विषय आहे. ज्या पद्धतीनं जरांगे पाटील किंवा मराठा समाजानं इथून आधीच्या काळामध्ये सुद्धा अतिशय शांततेच्या मार्गानं लाखो लोकांचे मोर्चे काढले. मराठा समाज जो ग्रामीण भागामध्ये राहतो, ज्या शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन होती त्या शेतकऱ्याकडे आज गुंठ आहे. मला वाटतं हा यक्ष प्रश्न त्या सामान्य मराठी बांधवाच्या समोर आहे. त्यांना आरक्षण मिळावं ही मागणी आहे, पण त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन आला की तिथं लाठीचार्ज केला जातो, ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला वाटतंय या सगळ्या गोष्टी सामान्य माणूस, सगळा समाज बघतोय आणि ह्याचा हिशोब सामान्य माणूस सार्वत्रिक निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही. सर, नक्कीच तुम्ही सुरुवातीला शिंदेसोबत गेले होते आणि परत तुम्ही मागे आलात आणि ठाकरेंसोबत आज तुम्ही आहात. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर, महिन्याभरामध्ये खूप असे आमदार गेले, खासदार गेले. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की मागे येऊन कुठेतरी मी चुकी केली, असं कधी तुम्हाला असं वाटलं का? कारण सत्तेकडे आता पाहिलं तर कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार गेले. तुम्हाला असं वाटलं नाही की मी रिटर्न आलो? आणि सत्तेपेक्षा ज्या पक्षप्रमुखांनी मी सर्वसामान्य माणूस, घरातला कुटुंबात, माझ्या घरात कुणी आमदार खासदार नसताना विधानसभेत सदस्यत्व करायची संधी ज्या पक्षप्रमुखांच्या आशीर्वादाने मिळाली आणि ज्या शिवसैनिकांच्या ज्यांनी अहोरात्र कष्ट केलं, त्यांच्या मतदान त्यांनी केलं, त्या मतदानामुळे मी आमदार झालो. त्यांच्याशी निष्ठा ठेवण्याचं काम मी केलं, त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. पण आता निवडणुका येणार आहे, तोंडावरती निवडणुका आहेत. चॅलेंजिंग वाटत नाही, आव्हानात्मक वाटत नाही? कारण 3 पक्ष तुमच्या समोर आता एक खंबीरपणे उभे आहेत आणि अशामध्ये तुमच्याकडे संख्याबळ कमी आहे. वाटत नाही आव्हानात्मक आहे म्हणून? जरी आज आपण बघतोय महाराष्ट्र विधानसभेत 215-215च्या आसपास आमदार सत्ताधारी पक्षात असले तरी महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा एकदम सत्तेच्या विरोधात आहे.
त्यांचं जे रोज चाललंय आपण बघतोय की रोज त्यांच्या दिवशी जनता रोष व्यक्त करते. आपण साधं मंत्रालयाच्या एंट्रीच्या आणि तिथे बसवलेल्या जाळ्याहून सरकार आंदोलनाला किती भीतंय. जर एवढे तुमच्याकडे पाचवी बहुमत असेल, एवढं सगळं तुमच्यावर आमदार खासदार सोबत आले म्हणजे जनता सोबत आली. जनतेला गृहीत धरून तुम्ही चालू नका, कारण एखादा आमदार घेतला म्हणजे त्याच्या मागे केलेले मतदार हे तुमच्यावर येतील, हा तुमचा गैरसमज आहे. आणि तुम्ही 3 पक्ष काय अजून सगळे जरी पक्ष घेतले तरी जनता तुमच्या विरोधात आहे. भारतीय जनता पार्टीची ही जी हुकुमशाही आहे हे मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्रात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हे निश्चितच मुघलांना, आदिलशहा, निजामशहाला हा महाराष्ट्र बदला नाही, तर तुमच्यासारख्या गुजरातच्या शहांना हा दबणार, कुठेही घाबरणारा महाराष्ट्र नाही. निश्चितच तुम्हाला तुमची जागा राखून हा महाराष्ट्र देईल. सर, आता 3 पक्षाचं सरकार आपण पाहतोय. तिन्ही पक्षातले नेते मातबर नेते आहेत, जे सोबत गेले ते देखील 10-10, 15-15 वर्ष आमदार खासदार राहिलेले आहेत. अशामध्ये आपण बातम्या बघतो की कधी अजित पवार नाराज असतात, कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असतात. अशामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सॅक्रिफाईस करताना आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळते. कसं पाहता याकडे तुम्ही? मला वाटतं मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. जसे माणसाचे कर्म असतात, मला वाटतं त्या कर्माच्या पद्धतीनं आपल्याला ते भोगायला परमेश्वर लावत असते. जे काही सरकार बनवलं गेलं, जे काही पक्ष फोडले गेले, त्याच्या पाठीमागे उद्देशच मुळात प्रामाणिक नव्हता, उद्देशच कपट होता. त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी साहजिक आहेत आणि स्वाभाविक आहेत. दुसरा प्रश्न राहिला ह्यांच्या आव्हानाचा, तर आम्ही काय आमदार आणि खासदार म्हणून जन्माला आलेलो नव्हतो. सामान्य माणसावर आमचा विश्वास आहे, सामान्य माणसाच्या प्रती केलेल्या कामावर आमचा विश्वास आहे. आणि ती सामान्य माणसंच उद्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या मताचा आशीर्वाद देऊन आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. त्यामुळे किती पक्ष गद्दारी केलेली एकत्र येतात ह्याला महत्व नाही, सामान्य माणसं किती बरोबर राहतात त्याला महत्व आहे. गाड्या भरून आलेल्या आहेत आमदारांनी. शिंदे गटाचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांनी 50-50, 100-100 गाड्या भरून जे शिवसैनिकांना तिकडून त्या जनतेला आणण्याचा इकडे प्रयत्न केला आणि गर्दी जमवण्याचा एकंदरीत प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलं इथे शिवसैनिकांना जमवण्याचं? तुम्ही आता तुमच्याच वाक्यात सांगितली, गर्दी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जमवण्याचा प्रयत्न केलेली गर्दी आणि स्वयंस्फूर्तीने जमलेली गर्दी हा 2 मेळाव्यातला फरक आहे. कारण तिथं जे जमते ते जमवण्याचा प्रयत्न करून गाड्यांचं टार्गेट देऊन या गाड्यात लोक आलीच पाहिजेत असं सांगून, पण या ठिकाणी जी लोक आहेत ती स्वयंस्फूर्तीने आलेली आहेत. अजूनही आपण बघा दिवसभर स्वयंस्फूर्तीने लोक येत राहतील. त्यामुळे जमवलेली गर्दी आणि जमलेली गर्दी ह्या 2 मुख्य फरक ह्या दोन्ही मेळाव्यातला असं मला वाटतं. नक्की सर, धन्यवाद. आमच्या